काय जगनराव, अहो आम्हाला घरी तात्काळत बसवलं आणि तुम्ही इथे चहा पीत बसलाय. तुमच्याकडे द्यायला निघालो होतो, तुमच्या दुकानावरच चाललो होतो, पण म्हणलं वाटत जरा चहा हाणावा आणि जावा पुढं. काय काम काय? काम माझं नाही, काम तुमचंच आहे. आता सरळ बोलताय का जाऊ मी? तुम्ही मला बोलायला द्याल का? बोलायला द्याल का? उगा आपला सरळ बोलताय का जाऊ मी? बरं बोला, काय म्हणताय? म्हणताय म्हणजे असं, मॅडमच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती आहे आपल्याकडं. अहो जरा हळू बोला ना. तुम्ही का वरडताय? मी हळूच बोलतोय. मी ओरडतोय? या आता हे काय? वाचा, मराठी शिकलाय ना हो. अहो जगनराव, हे अगदी झकास केलं की तुम्ही. अहो मॅडमच्या दौऱ्याची एकदम डिक्टो माहिती दिली की. मॅडमच्या टेबलाच्या काचे खालचा कागद आहे त्यो, उगाच नाही जगन म्हणतात आपल्याला. काय? अहो हा कागद हरवला म्हणून ती अक्षताबाई आरडाओरडा नाही का करणार? कशी करल? अहो झेरॉक्स कॉपी आहे ती. अच्छा, झेरॉक्स कॉपी आहे का? मग ठीक आहे, लक्षात ठेवी ना मी. नाही लक्षात ठेवा, पण हे बी लक्षात ठेवा की हे काम मी केलेलं आहे, सुरव्यानं नाही. नीट लक्षात ठेवा म्हणजे झालं. बरं ठेवतो लक्षात. निघू का? निघताय कुठं? एवढं चहाच्या पैशाचं बघा, नानकटा बी खाल्लाय ते पैसे देऊन टाका म्हणजे झालं. कितना वर आहे? प्रधान साहेब, महाजनांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडले असतीलच. हो, पण इतक्या रात्री तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलवलं? नाही, पोस्टमार्टमचा रिपोर्ट उद्या सकाळ दुपारपर्यंत येईलच, पण मी फोनही केला होता. प्राथमिक अंदाजात ही आत्महत्या आहे असं मला सांगण्यात आलंय. आत्महत्या? हो, त्यांनी झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर जवळजवळ 2 दिवस ते रूमवर एकटेच होते. वेळेतच कोणाला कळलं असतं तर त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना वाचवण्यात आलं असतं. अहो, अशा केसमध्ये माणसं वाचवली गेली आहेत. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं ना? प्रधान साहेब, हे सगळं इतकं सरळ आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे? नाही म्हणजे महाजनाने आत्महत्या केली, आता सगळं संपलंय असं वाटतं तुम्हाला? नाही, मला ते तितकं सरळ वाटत नाही. साहेब, मग तुम्हाला काय वाटतंय? अहो, एवढा करोडपती माणूस, गाडी, बंगला, कारखाने, फार्म हाऊस, एवढं सगळं ऐश्वर्य असताना हा माणूस इतक्या फुकाफुकी आत्महत्या करू शकेल? तुम्हाला काय वाटतं? कदाचित खूनही असावा. खून? आत्महत्येचा देखावा केलेला खून. साहेब, हा तुमचा केवळ अंदाज आहे का खात्री? नाही, आता तरी अंदाजच आहे, पण शोध घ्यायला हवा. ऑफकोर्स तो माझ्या ड्युटीचा एक भाग आहे, नाही का? हो, आणि तुमची ड्युटी तुम्हाला बजावावीच लागेल. पण बिचारे अनुष्काला. ही अनुष्का कोण? निशांत महाजनांची बायको. त्यांना एक मुलगी देखील आहे, एकुलती एक. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज, तुम्ही चौकशीत हे सगळं विचारणारच आहात. मला आता काही विचारू नका. मेहरबानी करा.
दीवाना को लौस चिंके। तू इथे काय करतेस? निशांतला सोबत करते। बघ बघ तू किती एकटा पडलाय। माझी गरज आहे ना त्याला आता। मी त्याला सोबत करते। त्या दिव्याच्या उंजळत्या प्रकाशात बघ किती बिचारा दिसतोय तो। असं काहीतरी बोल नको आणि अशी एकटी राहत जाऊ नकोस। तो दिवा बंद कर चिंगे। हा अंधारच भरा आहे। प्रकाश आला की दिशा दिसते। दिशा दिसली की आशा जागी होते। आणि मी माझ्या आयुष्यात प्रकाश, दिशा, आशा सगळं निशांतच होता। मला सगळं माझ्या एकटीच्याच बाबतीत का होता? आणि एकदा नाही, एकदा नाही, दोनदा असं झालं। मोहन मध्ये मोहन गेला। मग निशांत गेला। म्हणजे माझ्या नशिबात टळटळीत वैधव्य लिहिलंय। मोहन गेला तेव्हा मी अशीच खचले होते। सावरले निशांतमुळे। आता काय सगळं विचित्र आहे। दोघांच्याही बाबतीत सारखंच घडलं। दोघही अचानक गायब झाले। त्यांचं साधं अंत्यदर्शन सुद्धा मला होऊ नये का ग? मृत्यूनंतर 2-3 दिवसानंतर अचानक विचित्र अवस्थेत इतकं काय पाप केलं ग की इतकी क्रूर शिक्षा मला एकटीलाच होतीये। फक्त मला एकटी। प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात ग। त्या प्रश्नांपेक्षा त्यांची उत्तरं शोधण्याचा जास्त त्रास होतो। आणि ती मिळाली ना तरी समाधान नाही होत।
तडफड वाढते. तू म्हणतेस त्याला अर्थ असेलही. कदाचित. पण निशांत आणि मोहन दोघंही. तुला आज निशांत बरोबर मोहनची एवढी आठवण काय येते? कारण दोघांच्याही मृत्यूतलं साम्य. मोहनचा गुंडाने खून केला. त्या इन्स्पेक्टर नायका नाही वाटते की निशांतचा खून झाला. का? पैशांकरता, इस्टेटी करता. अगं पण कोणी? कदाचित मीच. काय? आपल्याला दूर सोडून निघून गेलेला निशांत एकटा पडला म्हणून अस्वस्थ वाटणारा मीच त्याला. पोलिसांना वाटतंय भयंकर आहे. अगं पण निशांतने आत्महत्या त्याला करायला मी भाग पडलं असं त्यांना वाटतंय. कदाचित. मी त्यांना कसं पटवून देऊ? हे सगळं करणं म्हणजे मी माझा जीव घेणार. निशांत नाही ना माझ्या आयुष्यात. अरे पैसा, घर, मला काही नकोय. काही नकोय मला. हॅलो राव. हा हऱ्या बोलतोय. अहो आत कुठे तुम्ही? हा तुमच्या घरीच बसलोय. हा एक खबर आहे. अहो कसली म्हणून काय विचारता? अहो त्या शेती मंडळातल्या जोशीबाईंची. हो हो दौरा लागलाय. हा आपल्याला जसं हवं होतं तसं सगळं जमून आलंय. अहो तुम्ही घरी तर या, मग निवांत बोलू. नाहीतर काय, अहो चांगली मिजाज उतरलीच पाहिजे तिची. हो अहो घाला नाकाला वेसन आणि बांधा तुमच्या दावणीला. हो हो हा चला ठेवतो. हा या तुम्ही. ताई ते सरंजामे आलेत. काय म्हणतोय? पोलिसांनी केस ड्रॉप करावी म्हणून काही करायचं का म्हणतायत. तर आपण काय करणार? सेटलमेंट करायची का विचारतायत. सेटलमेंट म्हणजे? ताई तू 2-3 कंपन्यांचा कारभार बघतेस ना. तुला सेटलमेंटचा अर्थ सांगावा लागणार आहे का आता? अच्छा बाहेर. नमस्कार मॅडम. काय? कसली सेटलमेंट करायची आहे? पोलिसांनी केस फाईल करावी म्हणून. नो. अँड दॅट्स इन कॅप्स. NO नो. कळलं? विचार करा मॅडम. पोलीस तपासणी करणार. आता त्यात काही प्रिय काही अप्रिय गोष्टी चव्हाट्यावर येणार. टेलिव्हिजन,
वर्तमानपत्र सगळीकडे बातम्या झळकणार. हे सगळं टाळता आलं तर म्हणजे कुठेतरी पाणी मुरते हे आपणच आपल्याच तोंडाने कबूल करण्यासारखं आहे. चौकशी थांबेल, पण बाहेरच्या कुजबुजीचं काय? हा, ते चव्हाट्यावर येणारच आहे ना कधी ना कधी. काय? थोडा शांत डोक्याने विचार करा मॅडम. नाही, या परिस्थितीत माझं डोकं थंड राहूच शकत नाही. आणि मी आता अन्नावरून उठून आले. त्याच अन्नाची शपथ घेऊन सांगते, ही सेटलमेंट वगैरे मी अजिबात करणार नाही. पण निशांच्या मृत्यूवर कायमचं संशयाचं सावट तर अजिबातच राहू देणार नाही. कळलं? या तुम्ही, आणि यापुढे असल्या फालतू कल्पना घेऊन परत इथे येऊ नका. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू मॅडम? विचारा. आपल्या कंपनीमध्ये बिझनेसच्या संदर्भात तुम्हाला या सगळ्या ऍडजस्टमेंट चालतात, सेटलमेंट चालतात? मग आत्ताच का नाही? राईट? मग ऐका मी काय सांगते ते. निशांतला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या संशयितांपैकी पहिलं नाव माझं आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण बिझनेस मधल्या सेटलमेंट्स मला कधीच मान्य नव्हत्या, आणि त्या ह्यापुढे मान्य नसणार आहे. कळलं? तुम्ही IAS ऑफिसर आहात मॅडम. तुम्ही तरी यांना समजावा. सेटलमेंट केली तर खूप फरक पडेल. मी IAS आहे म्हणजे भ्रष्टाचार माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं वाटतं तुम्हाला? सरंजामे, नशीब समजा आत्ता आमची आई इथं नाही. आम्ही दोघीही त्या सोन्याच्या खाणीतली माती आहोत. दोघी. अर्थ कळला ना तुम्हाला? ताई, तू जेवायला जा. मी सरंजामेंना नीट निरोप देऊन येते. दादासाहेब, एक तुम्हाला सांगायचं होतं. काय रे? ते बाळाराज ना परगावी गेलेत. हां, बरं. मग? नाही, पण रात्री घाईघाईने गेलेत. ठीक आहे ना, पण तू एवढा घाबरलेला का? नाही, ते आपले हरीशेठ आहेत ना, ते सांगत होते की दौऱ्यावर गेले जोशीबाई आहेत ना, त्यांना भेटायला गेलेत. आणि हे ते एकदा नाही, ते चारदा तेच ते सांगत होते. हा बाळाराव नसत्या भानगडी कशा करता करतो कोणास ठाऊक. नाही, पण बरं झालं तुम्हाला सांगितलं असतं. बरं, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या प्रकाराबद्दल कुठेही काही बोलू नकोस. होय. हां. आणि त्या जोशीबाई परत आल्या की अजून मुंबईलाच आहेत? नाही, मुंबईलाच आहेत. परत यांची काय वार्ता नाही आहे. बरं, ठीक आहे. आता मी सांगतो ते एक काम कर. श्याम्या, अरे काही झालं तर मी नोकर माणूस. मी रे त्यांना काय सांगणार दौऱ्यावर जाऊ नका म्हणून? आणि ती येडा की कुळा तू माझं त्या थोडं ऐकणार आहेत? तुम्ही फक्त बाईनं निरोप द्या. कुणाचा? तुझा? श्याम्या, अरे तुझ्या निरोपाला ते ऐकतील का? पण का दौऱ्यावर जाऊ नको ते कारण तू सांगत नाहीस. नानाला सिरियस कारण आहे ते, आणि तुला कसं सांगू? कसं नको, काय ते सांग. आणि असं कारण सांग की जे बाई ऐकून घेतील. मग तू बाईनं असं सांग, बाजीराव दादांचा निरोप आहे, त्यांना बरोबर कळेल. बाजीराव दादा म्हणजे बाळारावचं काहीतरी? गप नाना, काय बोलू नको. सांगितलं तेवढं करायचं बस. आता मी निघतो. असं का बरं म्हणला असेल त्यो? काही कळत नाही. भाईसाहेबांच्या बहिणीच्या घरी आता हे असं विपरीत घडलंय, आणि या वक्ताला आपण फोन करून त्यांना त्रास कशाला द्यायचा? पण त्या मुंबईहून परस्पर दौऱ्यावर जाणार आहेत. इथं आल्या असत्या तर काहीतरी सांगता आलं असतं ना. मला एक कळना झालंय नाना की बाईसाहेब तिथं मुंबईत, आणि तिथून त्या परस्पर दौऱ्यावर जाणार आहे ती. मग ही खबर इथल्या लोकांना कशी? म्हणून म्हणतो आपण त्यांना फोन करूया. खरं आहे, फोन केलेलाच बरा.